नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर 5 सबस्टन्सेस इन सराउंडिंग्स देअर स्टेट अँड प्रॉपर्टीज पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म या घटकाला सुरुवात करणार आहोत। यामध्ये पहिला जो उपघटक आहे, ज्याला आपण उपघटक म्हणता येत नाही, तर त्या ठिकाणी थोडे आठवा, म्हणजे कॅन यू रिकॉल, नेम द सॉलिड, लिक्विड अँड गॅस स्टेट ऑफ वॉटर। पाण्याच्या स्थायू, द्रव व वायू अवस्थांची नावे लिहा। स्थायूमध्ये पाणी बर्फ या अवस्थेत असतं, द्रवामध्ये पाणी अवस्थेत असतं आणि वायूमध्ये वाफ या अवस्थेत असतं, हे आपल्याला माहिती आहे। पुढे दिलेले चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस, म्हणजे पदार्थाच्या अवस्था आणि अवस्थांतर। लेट्स ट्राय दिस, म्हणजे हे करून पाहूया। टेक पीस ऑफ वॅक्स इन अ बाउल अँड हीट देम ऑन अ कॅन्डल ऑर स्पिरिट लॅम्प। म्हणजे एका बाटलीमध्ये मेणाचे तुकडे घेऊन ते मेणबत्ती किंवा स्पिरिट दिव्यावरती तापवा। हाऊ डू द पीसेस ऑफ वॅक्स चेंजेस, मेणाच्या तुकड्यामध्ये काय बदल होतो ते अभ्यासायचं आहे। व्हॉट वॉज द इनिशियल स्टेट ऑफ वॅक्स, म्हणजे वरील कृतीमध्ये प्रथमतः मेणाची अवस्था कोणती होती, सॉलिड होती का लिक्विड होती, ते आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे। व्हॉट डिड इट गेट्स कन्वर्टेड इनटू, त्याचे अवस्थांतर कशात झाले, अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत। नाव कीप द सेम बाउल इन कोल्ड वॉटर, व्हॉट हॅपन, आता ही वाटी पुन्हा थंड पाण्यात ठेवा, काय झाले, तेही आपल्याला अभ्यासायचं आहे। त्यानंतर आहे when a substance change from one state to another, the process is called change of state of substance। म्हणजे पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो, त्या क्रियेला पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात। पुढे आहे कॅन यू टेल, म्हणजे सांगा पाहू। रीड द लिस्ट ऑफ सबस्टन्सेस, स्पिरिट, कॅम्पलर, पेट्रोल, घी, कोकोनट ऑइल, नेफ्ले बॉल्स, अमोनियम क्लोराईड, त्यालाच आपण नवसागर असंही म्हणतो। म्हणजे स्पिरिट आहे, कापूर आहे, पेट्रोल आहे, तूप आहे, खोबरेल तेल आहे, डांबर गोळ्या आहेत, नवसागर आहे। तर हे जे पदार्थ आहेत, या पदार्थापैकी खालील जे गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायच्या। व्हॉट वन्स फ्रीज इन विंटर, कोणते पदार्थ तुम्ही थंडीमध्ये गोठलेले पाहिले आहेत। विच लिक्विड हॅव यू सीन चेंज इनटू वेपर, कोणत्या द्रवाचे वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे। विच सॉलिड डायरेक्टली चेंज इनटू द गॅस स्टेट, कोणत्या स्थायूचे परस्पर वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे। म्हणजे कोणते पदार्थ तुम्ही थंडीमध्ये गोठलेले पाहिले आहे, यातलं तूप हे पदार्थ तुम्ही थंडीमध्ये गोठलेले पाहिले। कोणती द्रवाचे वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे। मग वायू जे आहेत, द्रवाचे वायूत रूपांतर झालेले, समजा या ठिकाणी पाणी जर असेल पाणी, किंवा स्पिरिट जर असेल स्पिरिट, तर याचं वायूत रूपांतर झालेलं आपण पाहू शकतो। कोणत्या स्थायूचे परस्पर वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे। कापूर तुम्ही बघितलं आहे की त्याचे स्थायू आहे, परंतु त्याचे द्रवात रूपांतर न होता एकदम वायूत रूपांतर त्या ठिकाणी होते आहे। व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस, यावरून काय समजते,
या ठिकाणी दिलेलं आहे. द स्टेट ऑफ सबस्टन्स चेंजेस इफ इट इज heated or cooled. Every substances in our surrounding is found in either the solid, liquid and gaseous state. म्हणजे पदार्थाची उष्णता दिल्याने किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थाचे अवस्थांतर होते. आपल्या सभोवतालचा प्रत्येक पदार्थ हा स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत आढळतो. पुढे आहे इन द पार्ट. In 19th century, the scientist Willard Gibbs shows that the characteristic property of substances depend on its physical state and the arrangement of particle in it. म्हणजेच 19व्या शतकात जे विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने पदार्थाची वैशिष्ट्ये ही त्याच्या अवस्थांवर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिले आहे. पुढे जाऊया आपण. या ठिकाणी एक चार्ट दाखवलेला आहे. यामध्ये पॉइंट्स दिलेले, त्यानंतर सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस दिलेले. पॉईंट्स आहेत एक्झाम्पल, शेप आणि व्हॅल्यूम, म्हणजे उदाहरण, आकार आणि आकारमान. मग आता उदाहरणामध्ये सॉलिडचं अ पीस ऑफ आयर्न असं उदाहरण दिलेलं आहे, म्हणजे लोखंडाचा तुकडा. त्याच्यानंतर लिक्विडचं उदाहरण दिलेलं आहे, वॉटर, स्पिरिट, ऑइल, पाणी, स्पिरिट, तेल. आणि गॅसेसचं दिलेलं आहे एअर. शेप्स दिलेले, सॉलिडचे शेप्स हॅव शेप ऑफ इट्स ओन रिटर्न शेप नो मॅटर हाऊ इट इज केप्ट. स्वतःचा आकार असतो, कसेही ठेवले तरी आकार कायम राहतो. त्यानंतर लिक्विडच्या बाबतीत सांगितलेले शेपमध्ये डज नॉट लार्ज हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, टेक द शेप ऑफ द कंटेनर. म्हणजे स्वतःचा आकार नसतो, भांड्यांचा आकार ते घेतात. आपल्याला माहिती आहे लिक्विड जर ज्या भांड्यात ओतलं त्याचा आकार ते त्या ठिकाणी घेत असतात. डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन ऑक्युपाईज ऑल द अवेलेबल स्पेस. म्हणजे स्वतःचा आकार नसतो, उपलब्ध असलेले सर्व जागा व्यापतात. त्यानंतर आहे व्हॅल्यूम. हॅव अ डिफायनाइट व्हॅल्यूम. सॉलिडमध्ये हॅव अ डिफायनाइट व्हॅल्यूम. सॉलिड लाईक शुगर, सँड व्हेन poured on a flat surface from a heap. ठराविक आकारमान असते. साखर, वाळू असे स्थायू सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्याचा ढीग तयार होतो. द्रवाच्या संदर्भात सांगितलं, इट हॅज अ स्पेसिफिक व्हॅल्यूम, ऑक्युपाईज डिफायनाइट पोर्शन of a container, spread on a flat surface on pounding flow downwards along a slope. ठराविक आकारमान असते. भांड्यातील ठराविक जागा व्यापतात. सपाट पृष्ठभागावर ओतले तर पसरतात. उताराच्या दिशेने ते वाहतात. अशा पद्धतीने लिक्विडची किंवा द्रवाची माहिती त्या ठिकाणी दिलेली व्हॅल्यूमच्या संदर्भात. आता गॅसेस व्हॅल्यूमच्या संदर्भात. डज नॉट हॅव अ डिफायनाइट व्हॅल्यूम. ऑन चेंजिंग द प्रेशर ऑन अ गॅस इन अ क्लोज कंटेनर इट्स व्हॅल्यूम ऑल्सो चेंजेस. ठराविक आकारमान नसते. भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त केल्याने त्याचे आकारमान कमी जास्त होते. पुढे आहे हीट अँड चेंजेस ऑफ फिजिकल स्टेट. You have learned that change in the physical state of substances is the effect of amount of heat in it. On gaining heat, the substances change from solid to liquid and liquid to gas. On the other hand, when substances cool cools or loses heat, it changes from gases to liquid and
लिक्विड टू सॉलिड स्टेट हे या ठिकाणी दाखवलेलं आहे चेंज ऑफ स्टेट. म्हणजे जेव्हा तापवलं जातं तेव्हा काय होतं, सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅसेस होतं. जेव्हा कूल केलं जातं तेव्हा या ठिकाणी बाण दाखवले, गॅस टू लिक्विड होतं आणि लिक्विड टू सॉलिड होतं. म्हणजे उष्णताचे आणि अवस्थांतर असे या ठिकाणी घटक आपण बघितला. अवस्थांतर हा पदार्थातील उष्णतेचा परिणाम आहे हे तुम्ही शिकला आहात. उष्णता मिळाली की स्थायूचे द्रवात व द्रवाचे वायूत रूपांतर होते. तसेच पदार्थ थंड होत गेला म्हणजे त्यातील उष्णता कमी झाली की वायूचे द्रवात व द्रवाचे स्थायूत रूपांतर होते. ते या ठिकाणी दाखवलेलं आहे अवस्थांतर. उष्णता दिल्यावर स्थायू बघा हे बाण दाखवलेले आहेत आणि थंड केल्यावर इकडं बाण दाखवलेले आहेत. तर हे या ठिकाणी अवस्थांमधील बदल आहे हा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढे जाऊया आपण. कॅन यू टेल म्हणजे सांगा पाहू. द टेम्परेचर अँड थर्मोमीटर तापमान आणि तापमापी. डज वॉटर चेंजेस इन टू वेपर द मोमेंट ऑफ लेस द वेसल ऑन अ स्टोव. Does water kept in fridge change at once into ice? A specific amount of heat must be gained or lost before the state of a substance can change. The change in physical state is determined by how hot the substance becomes on gaining heat or how cold on losing it. How does we tell how hot or cold a substance is? म्हणजे सांगितलं पाण्याने भरलेले भांडे शेगडीवर ठेवल्यावर तसेच लगेच पाण्याची वाफ होते का? ते पाणी फ्रीजमध्ये ठेवल्यावर लगेच त्याचा बर्फ बनतो का? हे प्रश्न आपल्याला विचारलेले आहे. पदार्थाला काही विशिष्ट प्रमाणात उष्णता दिली की त्यातील काही विशिष्ट उष्णता काढून घेतली तर त्याचे अवस्थांतर होते. पदार्थाला उष्णता दिल्यावर तो किती गरम होतो किंवा त्याची उष्णता काढून घेतल्यावर तो किती थंड होतो याबाबत अवस्थांतर अवलंबून असते. पदार्थ किती गरम किंवा थंड आहे हे कसे समजते? नंतर सांगितलेले वेन अ सबस्टन्स गेट्स हीट it becomes warm and then hot. We put on hand or finger in the water to judge how hot it is, but that is not an accurate measure. Besides, it is substance is very hot, we could get scalded. The thermometer is used to measure temperature. Degrees Celsius is the unit of measuring temperature. There are several types of thermometers available. Nowadays, digital thermometer are frequently used. म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे पदार्थाची उष्णता दिली की तो गरम होतो. म्हणजे तापमान, पाणी किती तापले आहे याचा अंदाज घेण्यासाठी आपण त्यात बोट किंवा हात बुडवतो, परंतु अशा मोजण्यात अचूकता नसते. तसेच पदार्थ तापलेला असला तर हातात चटका लागून इजा होऊ शकते. तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस हे एकक वापरतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तापमापीत आपल्याला पाहावयास मिळतात. सध्या डिजिटल तापमापीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. तर या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे आपल्याला. पुढे आहे बॉइलिंग म्हणजे उत्कलन. वॉटर इज कंटिन्युअसली evaporating. We know that water split on a floor dries up slowly on its own. The evaporation occurs
from the surface of the water. What happens when water boils? As the water gets heated, its temperature increases and its evaporates at the faster and faster rate. When water kept on a store attains a particular temperature or level of heat, the evaporation takes place in all parts of the body of water. Then we see water bubbles rising at faster and faster rate to the surface and steam mixing in the air. This is called boiling of water or ebullition. At sea level, pure water boils at 100 degrees Celsius. This is the boiling point of water. When water vapors cools, it's covered into water again. The process is called condensation. Condensation of steam also takes place in 100 degrees Celsius. It means that the boiling point and condensation point of water are one and the same. म्हणजे या ठिकाणी उत्कलनामध्ये सांगितलेलं आहे पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. फरशीवर सांडलेले पाणी हळूहळू आपोआप वाळते हे आपल्याला माहीत आहे. बाष्पीभवन पाण्याच्या पृष्ठभागावरून होते. मग पाणी उकळते तेव्हा काय होते? पाणी जसजसे गरम होते तसं त्याचे तापमान वाढते आणि बाष्पीभवन अधिकाधिक जलद गतीने होऊ लागते. शेगडीवर ठेवलेल्या पाण्याने उष्णतेची एक पातळी गाठली की पातेल्यातील सर्व भागातून पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागते. म्हणून वाफेचे बुडबुडे भराभर पृष्ठभागापर्यंत येताना दिसतात आणि ती वाफ हवेत मिसळते. यालाच पाण्याचे उकळणे किंवा उत्कलन म्हणतात. शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीला उत्कलन 100 डिग्री सेल्सिअस तापमानाला होते. हा पाण्याचा उत्कलनांक होय. पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते. या क्रियेला संगणन म्हणतात. वाफेचे संगणन 100 डिग्री सेल्सिअसलाच होते. म्हणजे पाण्याचा उत्कलनांक आणि संगणन बिंदू हा एकच आहे. या ठिकाणी बघा 100 डिग्री हा उत्कलनांक आहे, म्हणजेच बॉइलिंग पॉईंट आहे किंवा इब्युलेशन आहे. आणि कंडन्सेशनसुद्धा 100 डिग्रीलाच आहे. म्हणजे त्या पाण्याची वाफ होण्याची जी स्थिती आहे ती 100 डिग्री तापमानाला आहे. आणि त्याचं वाफेचे परत पाणी होण्याची जी क्रिया आहे त्याला संगणन म्हणतात, म्हणजे त्याला कंडन्सेशन म्हणतात. तर हे जे तापमान आहे हे सुद्धा 100 डिग्री सेल्सिअस आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. हेच या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर आहे फ्रीजिंग आणि गोठण. काय व्हाईल गेटिंग हीट आणि व्हाईल लूज हीट. तर त्या ठिकाणी बॉइलिंग, मेल्टिंग, गॅस, लिक्विड आणि सॉलिड स्टेट. सॉलिडमधून लिक्विड गॅसमध्ये जातं. इकडं काय होतं? कंडन्सेशन फ्रीजिंगमध्ये गॅस, लिक्विड आणि सॉलिडमध्ये येतं. तर उत्कलन किंवा विलंबन आणि संगणन किंवा गोठण, तर या क्रियांच्या अवस्था दाखवलेली आहे. पुढे आहे फ्रीजिंग. द वॉटर केप्ट इन द फ्रीज or on ice becomes cooler and cooler. That is, its temperature falls. At a certain temperature, water does not get any cooler but start freezing and forms ice. The temperature at which this happens is called freezing point of water. The temperature of substances can fall below 0 degrees Celsius. That is, the temperature of air in the freezer of refrigerator is around -18 degrees Celsius. It is read as -18 degrees Celsius.
म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं आहे गोठणमध्ये फ्रीजमध्ये किंवा बर्फामध्ये ठेवलेले पाणी थंड होत जाते, म्हणजे त्याचे तापमान कमी कमी होते. एका ठराविक तापमानावर पाणी आणखी थंड न होता त्याचा बर्फ बनू लागतो, म्हणजेच ते गोठू लागते. ज्या तापमानाला हे घडते त्याला पाण्याचा गोठणबिंदू म्हणतात. पदार्थाचे तापमान 0°C कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, फ्रीजच्या फ्रीजरमधील हवेचे तापमान सुमारे -18°C असते. 0°पेक्षा कमी तापमान असल्यास ते उणे अंश सांगतात. When ice gets heated, it starts melting on or changing into the liquid state again. Ice melt at 0°C. It means that is the freezing point and melting point of water are once and the same. म्हणजे बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो, म्हणजे त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होते. याला विलयन म्हणतात. बर्फाचे विलयनही 0°C होते, म्हणजे पाण्याचा गोठणबिंदू व विलयन बिंदू हे एकच आहे. Each substance has a specific boiling point, which is also its condensation point. प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उत्कलन बिंदू असतो, तोच त्याचा संगणन बिंदूही असतो. Each substance has specific melting point, which is the same as the freezing point. म्हणजे प्रत्येक पदार्थाला विशिष्ट गोठण बिंदू असतो, तोच त्याचा विलय बिंदूही असतो. पुढे बघूया. या ठिकाणी दिलेलं द टेम्परेचर ॲट विच द सबस्टन्स बॉईल while heating it the same as the temperature at which its condensation when it is cooled. Similarly, the temperature at which the substance freeze while cooling is the same as the temperature at which it melt when it is heated. म्हणजे पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचे उत्कलन होते, त्याच तापमानाला त्याचे थंड होताना संगणन होते. पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला गोठतो, त्याच तापमानाला तो गरम होताना वितळतो. Various uses of changes in physical state. Candle are made by melting paraffin wax. Paraffin wax म्हणजे मेण वितळून मेणबत्ती बनवतात. सॉलिड कार्बन डायऑक्साईड ड्राय आईस इज यूज टू मेक आईस्क्रीम अँड टू कीप इट फ्रोझन. गोठलेला कार्बन डायऑक्साईड जो आहे तो म्हणजे शुष्क बर्फ आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी उपयोग होतो. Liquid nitrogen is used in animal husbandry. द्रवरूप नायट्रोजन उपयोग रक्तपेशी व पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी होतो. Sand, silica is made to make glass. वाळू वितळून काच बनवली जाते. Metal like gold and silver are melted to make ornaments. सोने चांदी यांच्यापासून दागिने बनवण्यासाठी हे धातू वितळवले जातात. आयर्न इज मेड टू मेक टूल्स. अवजारे बनवण्यासाठी लोखंड वितळावे लागते. पुढे आहे लेट अस ट्राय दिस, म्हणजे करून पाहूया. टेक सम sands in a scrub. Put the few iodine crystal on it. Place the crucible on tripod to heat it. Block the steam of the fuel with the cotton plug and place it inverted over the crucible. Light the burner and heat the mixture in the
crucible. Observe the change. एका बशीत थोडी वाळू घ्या, त्यात काही आयोडीनचे खडे ठेवा, बशी बर्नरवर ठेवा आणि तिच्यात एक काचेचे नळसाळे उघडे ठेवा. त्याचे वरील तोंड कापसाच्या बोळ्याने बंद करा. स्पिरिट दिवा किंवा बर्नर पेटवा आणि आयोडीनला काही वेळ उष्णता द्या. उष्णता मिळाल्याने आयोडीनचे काय होते त्याचे निरीक्षण करा. काय दिसले तेही बघा. वाय डज दिस हॅपन, असे का होते त्याचेही निरीक्षण करा. त्यानंतर आहे सब्लिमेशन म्हणजे संपलवन. या ठिकाणी आकृती दाखवलेली सब्लिमेशनची, संपलवनची. आयोडीन क्रिस्टल डू नॉट मेल्ट ऑन हीटिंग बट change directly to the gas state. When the fumes of iodine hit the wall of the funnel, they cool to the form solid crystal of iodine and stick to the funnel walls. Thus, on heating, iodine does not melt and change to the liquid but directly change to the gas state. म्हणजे सांगितलेलं आहे, उष्णता मिळाल्यावर आयोडीनचे स्थायू रूप खडे वितळत नाही, तर त्याचे थेट वायूत रूपांतर होते. आयोडीनचे वायूत कण नरसाळ्याच्या पृष्ठभागावर आदळले की ते पुन्हा थंड होतात आणि स्थायीरूप काचेचा चिकटून राहतात. म्हणजे उष्णता मिळून स्थायीरूप आयोडीनचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत अवस्थांतर होते. पुढे सांगितलेलं आहे, द चेंज ऑफ सॉलिड सबस्टन्सेस डायरेक्टली इंटू गॅसेस, अ वेपर विदाउट फर्स्ट चेंजिंग इंटू लिक्विड इज कॉल्ड सब्लिमेशन. म्हणजे स्थायीरूप द्रव पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होते. या अवस्थांतराला संपलवन म्हणतात. यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे जरा डोके चालवा. ऑन ओपनिंग अ बॉक्स ऑफ चेंबर, इट स्मेल स्प्रेड ऑल अराउंड. वाय डज दिस हॅपन. कापराच्या वड्या असलेली डबी उघडली की लगेच कापराचा वास येतो, असे का होते? कारण त्याचे द्रवात रूपांतर न होता ते काय होतं, हवेत रूपांतर, म्हणजे त्या ठिकाणी वाफेत रूपांतर होतं, वायू होतो त्याचा, आणि म्हणून तो सर्वत्र पसरला जातो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्या ठिकाणी ते सगळी जागा व्यापतो आणि म्हणून त्या ठिकाणी लगेच आपल्याला त्या ठिकाणी वास येतो.